नमस्कार, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेला आहे. तो म्हणजे पुरुषामध्ये कोणते हार्मोन फार महत्त्वाचे आहे. त्या हार्मोनमुळे पुरुषाच्या लिंगामध्ये ताकद येते, थकवा येत नाही, आळस येत नाही, झोप चांगली होते आणि चिडचिडेपणा होत नाही, मानसिक तणाव कमी होतो. त्या महत्त्वाच्या हार्मोन विषयी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके, राहणार मिरज, जिल्हा सांगली. माझ्या 32 वर्षाच्या अनुभवानुसार मला जो अनुभव आलेला आहे, ज्या पेशंटला ज्या हार्मोनमुळे त्रास झालेला आहे, ज्यांना मुले झालेले नाहीत आणि शीघ्रपतन होतं, लिंगामध्ये ताठरता येत नाही, शरीर कमजोर होतं, आळस येतो, थकवा येतो, विनाकारण चिडचिडेपणा होतो आणि दाढी मिशाही येत नाहीत, शिवाय त्यांचा आवाज बायकांसारखा असतो. मित्रांनो, माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या हार्मोनची आपण चर्चा करणार आहोत. ते हार्मोन जर तुमच्या शरीरामध्ये नॉर्मल असेल तर काय होतं, कमी झाल्यावर काय होतं, जास्त झाल्यावर काय होतं आणि ते कुठे तयार होतं आणि ते कमी झाल्यानंतर त्यावर उपचार काय. थोडक्यात पुरुषांच्या अशा हार्मोनविषयी आपण बोलणार आहोत. त्या हार्मोनमुळे पुरुषांना ह्या यूट्यूबवर मी जे सांगितलं आहे त्याचा निश्चितच फायदा होईल. मित्रांनो, चला आता आपण त्या हार्मोनविषयी चर्चा करू. ते हार्मोनमुळे काय होईल, ते हार्मोन कुठे तयार होतं, ते हार्मोन तयार होण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज लागते. महत्वाचं, ते हार्मोनचं नाव काय आहे, टेस्टोस्टेरॉन. लक्षात आलं. टेस्टोस्टेरॉन हार्मोन जर तुमच्या शरीरामध्ये योग्य असेल, त्याचं प्रमाण जर चांगलं असेल तर काय होणार, तुम्हाला सुंदर छान मुलं होतील, तुम्ही बायको बरोबर संभोग चांगले करू शकाल, तुम्हाला शीघ्रपतनाचा त्रास होणार नाही. त्यासाठी तुमचं टेस्टिस म्हणजे अंडाशय हे चांगलं असणं महत्वाचं आहे. तुमच्या शरीरामध्ये काही प्रकारचे हार्मोन असतात. LH हार्मोन, FSH हार्मोन आणि प्रोलॅक्टिन हार्मोन. ते जर योग्य असतील तर तुमचं टेस्टोस्टेरॉन हार्मोन चांगलं तयार होतं. ते कुठं तयार होतं, आपल्या टेस्टिसमध्ये आणि प्रोस्टेट ग्लँडमध्ये. त्यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोन चांगलं तयार झाल्यामुळे तुम्हाला लिंगाला ताठरता येणार, लिंग ताठ होणार, तुम्हाला स्त्रीशी तुम्ही 5-10 मिनिटं संभोग करू शकणार. शिवाय तुम्हाला ते हार्मोन जर चांगलं असेल, तुम्हाला दाढी मिशा चांगल्या येतील, भरगच्च दाढी मिशा येतील, तुमचा आवाज जाडसर होईल, तुमचे मसल जे हाडं पिळदार होतील, म्हणजे तुमच्यामध्ये पुरुषासारखे लक्षणं होतील, तुम्ही मर्दासारखे दिसाल आणि तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास निर्माण होईल. म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन नॉर्मल असेल किती महत्वाचं आहे. जर ते हार्मोन जर कमी झालं तर काय होणार, तुम्हाला दाढी मिशा कमी प्रमाणात येतील किंवा उशिरा येतील, तुमचे मांस कमी होतील, शिवाय तुमचे हाडंही कमजोर येतील, तुम्हाला चिडचिडेपणा येणार, तुम्हाला स्त्रीजवळ जरी तुमची पत्नी किंवा मैत्रीण जवळ झोपली असेल तरी तुम्हाला संभोग करायची इच्छा निर्माण होणार नाही. म्हणजेच काय, तुमचं एक तर लिंगाला ताठरता येणार नाही, जरी ताठरता आली तरीही लवकर लिंग बारीक होणार, लहान होणार, शीघ्रपतन होणार. म्हणजेच मित्रांनो, टेस्टोस्टेरॉन हार्मोन आपल्या शरीरामध्ये नॉर्मल असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे
आणि शिवाय मला एक तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे, तुम्ही काय करता, मेडिकलमध्ये जाता, टेस्टोस्टेरॉन हार्मोनची इंजेक्शन घेता, गोळ्या घेता, तरीही तुम्हाला फरक पडत नाही. परंतु माझ्या मित्रांनो, टेस्टोस्टेरॉन हार्मोन निर्माण करण्याकरता बाकीचे आपल्या शरीरामध्ये LH हार्मोन, FSH हार्मोन हे असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे त्याचे योग्य प्रमाण असणं फार महत्वाचं आहे. आपल्या दवाखान्यामध्ये आपण काय करतो, त्या पेशंटचं टेस्टोस्टेरॉन हार्मोन किती प्रमाणात आहे हे पाहतो. त्यानुसार बाकीच्या हार्मोनल टेस्टही करतो. त्यामध्ये LH हार्मोन, FSH हार्मोन ते पाहतो आणि ते किती प्रमाणामध्ये कमी आहे, किती प्रमाणामध्ये जास्त आहे, त्यानुसार ट्रीटमेंट करतो. काही लोकांचं टेस्टोस्टेरॉन हार्मोन योग्य असतं, परंतु त्यांच्यामध्ये जो स्पर्म असतात, जे वीर्य असतं ते मेलेलं असतं किंवा कमी झालेलं असतं. त्यामुळे ते चांगल्या मुलाला जन्म देत नाही. म्हणजेच चांगल्या मुलाला म्हणजे काही मुलं अपंग तयार होतात, काही बायकांना त्यांच्यामुळे ॲबॉर्शन करावं लागतं. म्हणजे हेल्दी मुलं तयार होत नाही. म्हणून मित्रांनो, या हार्मोन जर तुम्हाला नैसर्गिकपणे वाढवायचा असेल तर तुम्ही योग्य व्यायाम करा, प्राणायाम करा आणि पुशअप करा. आणि एक महत्त्वाचं मला सांगण्याचा हेतू काय, तुम्ही जिममध्ये जाता, वेगवेगळे स्टेरॉइड घेता, व्हिटॅमिन घेता, त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हार्मोन बिघडले जातात. स्टेरॉइडमुळेही पुरुषांना फार त्रास होतो. ते फक्त जाड दिसतात, मसल आलेले असतात, पण ते नैसर्गिक नसतात. कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही कोणतेही औषधं घेणं योग्य नाही. त्याला माझ्यासारखे डॉक्टर म्हणजे मीच, डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके, तुम्ही आपल्या हॉस्पिटल आला तर तुमच्या हार्मोनची मी टेस्ट करेन. जीवनामध्ये प्रत्येक पुरुषाला हा प्रश्न पडलेला असतो, आपण पिता का होत नाही, आपण स्त्रीला संतुष्ट का करू शकत नाही. आणि ही अशी गोष्ट आहे, तुम्ही तुमच्या आई वडील, बायको कोणालाही सांगू शकत नाही, स्वतःच्या मनामध्ये ठेवता. त्यामुळे तुम्हाला थकवा जास्त येतो, मानसिक टेन्शन येतं, डिप्रेशन येतं, चिडचिडापणा येतो. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला हार्मोनचा काही प्रॉब्लेम असेल तर घरगुती उपायही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू इच्छिते. तुम्ही काय करा, दही, दूध, तूप योग्य प्रमाणामध्ये घ्या, हिरव्या पालेभाज्याही व्यवस्थित खा आणि मासे, मटण, अंडी योग्य प्रमाणामध्ये घ्या. झिंक, व्हिटॅमिन D ह्यासारखे मल्टीव्हिटॅमिनही तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जे घरगुती उपाय करता हेही फार महत्वाचे आहेत, पण त्याला राहणं फार महत्वाचं आहे. म्हणजेच काय, योग्य झोप घ्या. रात्री झोपताना मोबाईल बाजूला ठेवा, स्वतःच्या हृदयाकडे लक्ष द्या, आपल्या मेंदूकडे लक्ष द्या, आपल्या बॉडीकडे लक्ष द्या. बॉडी रिलॅक्स करा, म्हणजे तुमचे योग्य ते हार्मोन निर्माण होतील. मित्रांनो, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता आहार घ्यावा आणि कसं वागावं, कोणता व्यायाम करावा, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे दैनंदिन जीवन जगत असता त्यामध्ये स्वतःकडे कसं लक्ष द्या, ह्याविषयी मी तुम्हाला नेहमी सांगते. त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा आणि लक्षात ठेवा, आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन योग्य आहे का नाही. त्या हार्मोनमुळे आपली लैंगिक इच्छा चांगली होते, संभोग करू शकता. संभोग केल्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये ताण तणाव राहत नाही, डोपामाइन सारखे लव हार्मोन सिक्रेट होतात आणि तुम्हाला जीवनाचा आनंद घेता येतो. मित्रांनो, आपल्या दवाखान्यामध्ये आपल्याकडे PRP सारखी सोय उपलब्ध आहे, चांगले औषध आहेत, गोळ्या आहेत. तुम्ही जर प्रयत्न केला तर तुम्हाला नेहमीच माझ्या मते हार्मोन तुमचे बॅलन्स राहतील.
मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिंगाची ताठरता कशी आणावी, शीघ्रपत न होऊ नये म्हणून काय करावं याविषयी बोलले आहे. आता आपण जो पुढचा व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये आपण आपले जे अंडाशय जिथे आपलं हॉर्मोन तयार होतं त्याची काळजी कशी घ्यावी, लिंगाची काळजी कशी घ्यावी, आपल्या पुरुष होण्यासाठी मर्द होण्यासाठी काय काय खावं काय खाऊ नये ह्याविषयी बोलणार आहे. त्यामुळे आपण नवीन असाल तर आपला व्हिडिओ सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्याकडे जे नॉलेज आहे ते आपल्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, आपले सहकार्य मला असेच असू द्या. मीही तुमच्या भेटीला लवकरच येईल आणि नवीन छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. नमस्कार, आपली डॉक्टर शारदा त्र्यंबके.